मी आताच सांगितलं ना की भगवंताकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, पण नामामध्ये ही शक्ती की परमात्मा आपल्याकडे त्या ठिकाणी आला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात बाबारे घर सगळेच बांधतात, बांधत नाहीत असं नाही, पण त्या घराला तू असं कर, ऐसा कर घर आवे राम, तुझ्या घरी राम आले पाहिजे असं घराचं वातावरण मंगलमय तू कर. वातावरण असं कर की परमात्मा त्या ठिकाणी, तो अयोध्येचा प्रभू श्रीराम तुझ्या त्या ठिकाणी घरी आला पाहिजे. थोडक्यात या अभंगाचं चिंतन करताना आपल्याला असंही त्या ठिकाणी म्हणता येईल की जगद्गुरु तुकोबारांनी निष्क्रिय लोकाला क्रियाशील केलं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की साधू संतांनी प्रारब्धाधीन प्रपंच म्हणून 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 लोकांना निष्क्रिय केलं. अजिबात नाही. प्रपंच जरी प्रारब्धाधीन असला हातपाय हलवावंच लागतं. एक नाही, भाग्याचे नि भडसे माऊली म्हणले, पण नंतर उद्यमाची नि मिसे हेही म्हणली. विठ्ठल माणूस क्रियाशील असला पाहिजे, निष्क्रिय नको. माणसानं काहीतरी केलं पाहिजे. जगामध्ये प्रत्येक जीवाचा तुम्ही अभ्यास करा. सामान्य शूद्र मुंगी सुद्धा दिवसभर काही ना काहीतरी काम करते. आपल्या घरात एक उंदीर असतं, असं म्हणतात उंदीर फक्त 2च तास झोपतो, 22 तास त्याचं काम चालूच असतं. काय काम चालू असतं? एखादा घंटा खाण्याकरता काम करेल, 21 घंटा काय काम करतो तो. काही नाही झालं तर तुमचे आमचे कपडे का होणार कुत्रायचं काम करतोस. 22 घंटे सक्रिय येतो. आपण किती सक्रिय आहोत पहा. 10ला झोपल्यानंतर कितीला उठतो, तिथून उठून नंतर मग कामाला सुरुवात कधी होते, आपली सक्रियता किती, त्याचा अभ्यास आपणच त्या ठिकाणी केलेला बघा. माणूस सक्रिय असला पाहिजे, निष्क्रिय नको. रिकामा दिमाग शैतान का घर होता है. मग काहीतरी करा, काहीतरी करा, काहीतरी करा. मग नंतर लोक म्हणले महाराज आम्ही काही करत नाही का, आम्ही सगळंच करतो ना, आम्ही काय तुम्हाला रिकामटेकडे वाटलो का? तुकोबारा म्हणतात नाही नाही, काहीतरी करा याचा अर्थ मी म्हणतो म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे ते करा. संतांना जे अपेक्षित आहे ते आपण करत नाहीत, आणि त्यांना जे अपेक्षित नाही ते केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल काहीतरी करा, काहीतरी करा. मी महाराज मंडळी दृष्टांत देतात ना, झाडं लावा, झाडं लावला म्हणल्यानंतर एकानं गांजाची झाडं लावली. ते झाडं लावा म्हणजे वडाची, पिंपळाची, चिंचेची ही झाडं लावा का गांजाची झाडं लावा. एकाने तुकोबारा म्हणतात आम्हाला जे अपेक्षित आहे ते करा. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, असं काहीतरी करा. महाराज म्हणजे हे करा, हे करा, आजही करा म्हणून त्या ठिकाणी सांगतात. पण काय करा? तुकोबारा म्हणतात राम घरी येईल असं घर तुम्ही करा. घर सगळेच बांधतात, बांधत नाही. आता जावरमध्ये काही कमी घर आहेत का? पण ते घर बांधल्यानंतर त्या घरामध्ये असं आचरण करा की तुमच्या त्या आचरणाकडे पाहून, तुमच्या त्या भक्तीकडे पाहून राम आला पाहिजे. विठ्ठल अशी की तुकोबारांनी काय करा हे सांगितलं नाही, पण जे तुम्ही करतात त्याचा परिणाम काय झाला पाहिजे ते सांगितलं. आता काय करायचं महाराज?
महाराष्ट्र म्हणजे राम घरी येण्याकरता काहीतरी करा, पण काय करा? तुकोबरायच्या या शब्दाचा किंवा या चरणाचा अर्थ लावत असताना आपल्याला असा लावावा लागेल, ज्यांच्या ज्यांच्या घरी राम आला त्यांनी राम येण्याकरता काय केलं ते करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. आता इतिहास जर आपण पाहिला तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी बऱ्याच जणांच्या घरी गेला. भारत जर तुम्ही उघडला तर महाभारतामध्ये जे 5 पांडव हे आहेत ना, 5 असं म्हणतात, भगवान द्वारकेला कमी राहायचे आणि जास्त हस्तिनापूरला राहायचे. द्वारकेचा राणा पांडवा घरी, असं कुठंच नाही की पांडव द्वारकेच्या राण्याच्या घरी. द्वारकेचा राणा पांडव, सदोदित परमात्मा त्या ठिकाणी पांडवांच्या घरीच त्या ठिकाणी राहायचा. परमात्मा घरी येण्याकरता त्यांनी काय केलं त्याचा थोडासा अभ्यास करावा लागेल. मी 2 पात्र तुमच्या समोर ठेवणार आहे वेळेअभावी, आणि त्या 2 पात्रांनी भगवत कृपा आपल्यावर होण्याकरता किंवा परमात्मा आपल्या घरी येण्याकरता काय केलं त्याचं थोडंसं चिंतन करायचं, आणि तेच आपल्याला करता येईल का याचा आता थोडासा आपल्याला प्रयास करायचा. त्याच्यापैकी पहिलं, पांडवांच्या घरी त्या ठिकाणी देव राहायचं. काय केलं पांडवांनी असं? आपल्या सगळ्यांना माहित आहे की पांडवांच्या घरी राहून भगवंतानं काय केलं. राजसूय यज्ञामध्ये उष्टपत्रवळ्या उचलल्या भगवंत परमात्म्याने. याचे पुढे जाऊन अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाच्या रथाचा सारथी भगवान झाला. अर्जुनाच्या रथाची घोडी धुतली, त्याचा खरारा केला. याच्याही पुढे जाऊन मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल काय काय केलं भगवान परमात्मा यांच्यासाठी. एक दिवस काय झालं, परमात्मा हस्तिनापूरून द्वारकेहून हस्तिनापूरला आले, आणि आल्यानंतर उगाच दुपारी आले भगवान परमात्मा. 3-4 वाजायची वेळ सांगितलं अर्जुना, म्हणजे काय जेवण वगैरे झालं, चल थोडासा फेरपटका मारून. रथ सज्ज केला, दोघेही बसले लांब यमुनेच्या काठावर शांत निर्वनामध्ये त्या ठिकाणी गेले. रथ सोडला, घोडे बांधले, आणि भगवान परमात्माना अर्जुन बसले. त्या जागी बसल्या बसल्या शरद ऋतू होता, पौर्णिमेचा दिवस होता, टिपूर चांदणं पडलं. सहज लक्ष गेलं अर्जुनाचं की ती रम्य त्या ठिकाणी सायंकाळ, आणि इतक्या रम्य सायंकाळी इतक्या रोमांटिक वातावरणामध्ये माझ्यासोबत आहे कोण? मेवना आहे. बायको असते तर जमलं नसतं, 4 प्रेमाच्या गोष्टी तर बोललो असतो. सहजच मनात आलं, ते अर्जुनाच्या मनात आलं, ते भगवंताच्या ध्यानात आलं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आणि भगवान परमात्मा भक्त काम कल्पद्रुम असल्यामुळे सांगितलं अर्जुना थोडस बस, थोडं घोड्याला चारा पाणी करून येतो. भगवान तिकडे गेले, सुभद्रेचं रूप धारण केलं, आणि भगवान वापस लागले. अर्जुनाला विचारलं, प्रभू आपलं सुभद्रे इथं कसं काय? ते म्हणजे तुम्ही आताच मला हाक मारली ना. ते म्हणजे मी मनातल्या मनात म्हणलो तो इथं असायला पाहिजे होती. आणि पती पत्नीचं नातंच असं असतं ना, एकमेकाच्या मनातलं कळलं पाहिजे. हे प्रेम हेच आहे, एकमेकाच्या मनातलं कळलं पाहिजे. एकमेकावर निरातिशय प्रेम असलं की सांगायची गरजच नाही, डोळ्याची भाषा कळते. एका गावी असंच गेलो होतो कीर्तनाला, ज्यांच्या घरी थांबलो, छोटंसं घर होतं, म्हणजे एक 20 बाय 10चं घर असेल करायचं, 200-250 स्क्वेअर फूट. पुढं किचन, मागचं बेडरूम, ड्रॉइंग रूम, सगळं एकाच जागी. पलंगावर बसलो, छोटंसं लेकर होतं, पाण्यामध्ये झोपलं होतं. आईसाहेब स्वयंपाक करू लागल्या, महाराज आलेत म्हणून घरी, आणि मला चहाला दूध आणण्याकरता ती व्यक्ती बाहेर गेली घराच्या. घरमाला पलंगावर मी बसलो, आणि योग असा ते पाळण्यातलं लागलं रडायला. मावशी पीठ मळत होते, हात भरलेले होते, म्हणजे महाराज रडायला लागले. मला हा रडत आहे ना, काय करायचं? काही नाही, असं वाटतं त्याला तहान लागली असेल. तिथं जवळच पाण्याचा ग्लास, 1 चम्मच, 2 चमचे पाणी टाका त्याच्यात, तोंडात चुप बसते. 2 चमचे पाणी तोंडात टाकले, खरंच शांत बसले की अजून एक 15-20 मिनिटांना पुन्हा लागलं रडायला. मला मावशी पाणी पाजायचं का? तेव्हा काय आपल्याला काही झालं नव्हतं म्हणून काय अनुभव नव्हता तसं काही, काय असते ते. नाही महाराज आता पाणी नाही, त्याला भूक लागली असेल. त्याला उचललं, आतमध्ये नेलं, दूध पाजून आणलं की फ्रेश झालं ते. पुन्हा 20 मिनिटांना लागलं रडायला. मला आता काय झालं? काहीच नाही म्हणत. त्याला आली झोप. आता तुम्ही काम करा, मी चपात्या टाकायला लागले. बसल्या बसल्या त्याला पाळण्याला झोप आली. काय काम पाहिजे ना आपल्याला, पाळण्याचा धोका दिला की झोपलं ते. पण मी मनातल्या मनात विचार करू लागलो, तहान लागली त्यावेळेस सिग्नल तोच होता, भूक लागली त्यावेळेसही सिग्नल तोच होता, झोप आल्यावरही सिग्नल. का असं काही नाही की तहान लागल्यावर मंद्र सप्त रडलं ते,
भूक लागल्यावर मध्य सप्तकातून झोप आल्यावर तार सप्त असं काहीच नाही. तुम्ही सिग्नल तिकडं कसं काय कळालं? मी मुद्दाम विचारलं मावशी हे कळालं कसं तुम्हाला? त्यावेळेला असं समर्पक उत्तर दिलं. ती म्हणजे महाराज त्याच्यासाठी माय व्हावं लागतं कीर्तनकार जमना म्हणजे